कलियुगामध्ये संत झाला एक थोर, बाळू धनगर आहे शिवाचा अवतार. शेळ्या मेंढ्यावर प्रीती त्याची फार, कपाळी शोभतो पिवळा भंडार. या मामाच्या कृपेने, या मामाच्या दयेने झाला धनगर कोळीचा उद्धार. एकमुखाने करू मामाचा जय जयकार, एकमुखाने करू मामाचा जय जयकार. पुण्यवान सुंदरामाई माया पवडलाची पाटी पुण्याई. विठ्ठल रुक्माईची मामावरी माया, मुळे महाराजांनी धरली ओ छाया. गोलगरी भजनतेला आहे मामाचा आधार. एकमुखाने करू मामाचा जय जयकार, एकमुखाने करू मामाचा जय जयकार. काशीन बिरदेवाचा सद्गुरु संत बाळूमामाचा वरदास आमच्या शिरावर. थाप मार डिंबाड्या तू डोलावर. सुंबरान मांडल व बघाया मांडल, सुंबरान मांडल व बघा मांडल. गोयाळी या गावाला व बघा गावाला, गोयाळी या गावाला व बघा गावाला. सेवा करण्याला व भगव करण्याला, हाक मारी कोणाला व बघा कोणाला. पंढरीच्या नाताला व भगवनाथाला, सवळ्या पांडुरंगाला व बघा रंगाला. देवाला आदमापूर गावाला, आदमापूर गावाला.
पुरच्या राजाला माझ्या बाळू या मामाला दोन्ही हात जोडून दोन्ही हात जोडून अग्नीच्या धाराला झाडाला उभा राहिल्या जाग्याला वय जाग्याला ये गाडी मी सायाला सायाला मामा तुझ्या दारात वय दारात मामा तुझ्या दारात दारात अरे ढगातल्या मेघाला त्या पाऊस पडत्या धारला चांद सूर्य द्वाराला हरिहार ज्वाल्याला पंढरीच्या नाताला त्या सवळ्या पांडुरंगाला ज्ञानेश्वर माऊलीला संत तुकारामाला हारीला साळप या गावाला साळप्याच्या हारीला कोणी हात जोडून गाया द्यावा सायाला गळा द्यावा गायाला उभा राहिल्या जाग्याला चरण वंदून पाया त्याच्या पडून माझ्या वाटेला तुका देरो गयाला बाळू माझा मामा बाळू माझा मामा बाबा आज या कोयाई गावामध्ये 13 नंबरची पालखी आली हा कसा आहे साधू संत येती घरा तोच आमचा दिवाळी दसरा बाबा माझा बाळू मामा कोण होता काय होता बाळू मामाला वाचसिद्धी कशी भेटली बाळू मामा जो शब्द बोलतोय तो खराच कसा काय होतो या बाबा सगळं सांगायचंय बाळू मामा कुठे विद्या शिकाय गेला नाही बरोबर आहे बाळू मामा शेवकाळ घेत नव्हता बरोबर डोंगरे कशाला बघत नव्हता कधीच नाही मग या बाळू मामाला वाचसिद्धी कशी आली आणि या बाळू मामाचं बोलणं कसं खरं झालं
तर बाबा सत्ययुगाला कलियुगातला शेवटचा संत माझा शिव शंभू शंकराचा अवतार माझा बाळमामा अगदी लहान वयामध्ये मामा शेळ्या मेंढ्या लागला राखायला. आता लहान वयात शेळी मेंढ्या राखत असताना काय प्रकार घडला असा शाहीर? बाबा रे हो. देवाचं देव पण लगेच कळत नाही. होय. बाबा आज 4 माणसाला कळालं, उद्या 4 माणसाला कळालं. बाबा रोजच्या रोज बाळूमा पब्लिकला लागलं कळायला माणसांना ह्यो बाळू धनगर म्हणजे कोणतरी देव माणूस आहे म्हणून त्यावेळेला रोज बाबा हो. आज 4 माणसं उद्या 4 माणसं लागले दिया बाळू मामा बरं मेंढ्या राखायला. जसं बाळूमामा सोबत मेंढ्या राखत असताना काय प्रकार घडला असायला? ए बाबा हो. फुकाट मेंढ राखत होती फुकाट. विचार केला म्हणाला आज 4 लोक लागली याला, उद्या 4 लोक लागली याला. बाळू मामाचा सैवार बाबा आज इथं उद्या तिथं करत त्या जाग्याला. बाळूमामाचा बघा या गावात त्या गावात असं जायला त्या टायमाला अरे आज इथं तर उद्या तिथं परपंच सारा पाठीवर बाळू मामाची मेंढर निघाली, बाळू मामाची मेंढर, बाळू मामाची मेंढर निघाली, बाळू मामाची मेंढर. बाबा विचार केला म्हणाला बाळू मामा आज इथं उद्या तिथं करत दिवसाने दिवस काढत महिन्यानं महिना काढत बाबा निघून गेला या कर्नाटक भागाला कुटकुळी रानाला. कुटकुळी रानाला गेला असला काय प्रकार घडला असायला? बाबा रे हो. चैती मासाचा उन्हाळा लागायला जिथं खायला भेटल तिथं मेंढर थांबत होती. आणि बाबा कुणी एका दिवसाला विचार केला म्हणाला जोडीच्या मेंढक्यानं. जोडीच्या मेंढक्यानं काय प्रकार घडला असायला? बाबा हो. जोडीचं मेंढक दुपारच्या पाऱ्यात 12च्या टायमाला बाबा ऊन लागलं तारून लागायला कंठ सुकला ध्याय वळली आण लागले ती या बाळूला बोलायला. काय होती ती बाळूला बोलायला त्या टायमाला? अरे बाळू माझ्या बघात मामाला वय, मामाला वय, बाळू माझ्या बघात मामाला वय. जोडीयाचं बघात मेंढेकवं, मेंढेकवं, बोलायला बघात लागलं वय. विचार केला म्हणाला जुडीचं मेंढक बोलते ए बाळूमा अरे तुझी सारी मेंढर आम्ही राखतो पण आमच्या ध्येयाला ताण लागली जीवाला कुठं तरी जायचं पाणी घेऊन यायचं म्हणून माझा बाळू मामा. जसं बाळूमामाला सांगितलं तसं बाळूमामा उन्हाच्या रकात चालत असेल त्या टायमाला. बाळूमा कुठं दिवशी नव्हता. होय. बाळूमामानं मानवतेचा धर्म जपला म्हणून आज तो देव झाला या. होय. आणि बाळूमामानं सगळ्यात पहिल्यांदा सेवा केली असेल तर गायीची सेवा केली. गायची सेवा केली बरोबर. गायची सेवा केली का नाईची सेवा केली का एकच असते. होय. गायची सेवा करणारा पहिला देव म्हणजे श्रीकृष्ण आहे. बरोबर. जगात मोठं नाव आहे गायची सेवा करणारा देव श्री गुरुदत्त कामधेनू देव आहे. अशी बाळूमानं गायची सेवा केली तवा आज माणसं या बाळूमाला लोटांगण घालते ती मामा मामा म्हणते ती. म्हणून बाबा विचार केला माझ्या बाळूमामानं हात लावला शिराला पाण्यासारखा म्हणाला दुसरा धर्म नाही म्हणून माझा बाळूमामा. जसं बाळूमामाला मेंढक्याने ती सांगितलं मला पाणी पाहिजे तसं बाळूमामा चालत चालत कुठे जायला. हो. बाळूमाच्या पायात पायतान नव्हतं कडाक्याचं ऊन लागत होतं होय. आणि
पातील घेतलं बाळूमामा हाताला. आणवानी बाळूमामा या घोलाच्या माळाला लागला हिंडायला. आता आजकाल जर आपण आणवानी जर फिरलो तर कवा सावली जायला असं वाटतंय. हा होय. पण एवढं चटक मामाच्या पायाला बसत होत. माग नाही हाटला निघून गेला रे पुढच्या बाजूला. पुढच्या बाजूला गेल्या काय प्रकार घडला असायला. हो. त्या कुटपुळीच्या माळावरती हिरी लागला धुंडायला, बारव लागला धुंडायला. पण कुठं सुद्धा पाणी घावना निघून गेला एका हिरीच्या जवळच्या बाजूला. एका हिरीच्या बाजूला गेले असते त्या हिरीला पाणी नव्हतं असं दिसायला. अरे हिरी गड्या लागेला धुंडायला, बारव लागेला धुंडायला. हिरी गड्या लागेला धुंडायला, बारव लागेला धुंडायला. बाळू माझा मामा गा मामावे, बाळू माझा या मामावे. त्याला विचार मनाला मनाला, हात लावायला शिराला. आम्ही गाड्या मिन राहते राहणार रे, साखरे मामाच होणार रे. आम्ही गाड्या डोंगरचे राहणार, सागर शिवाच होणार. आम्ही गाड्या मिन राहते राहणार रे, साखरे मामाच होणार रे. आम्ही गाड्या मिन राहते राहणार रे, साखरे मामाच होणार रे. विचार केला माझ्या बाळू मन, हात लावला शिरला केला विचार मनाला. जसा मनात विचार करायला असा त्या टायमाला बाबा हो निघून गेला एका हिरीच्या जवळल्या बाजूला. नेत्राने लागला बघायला, डोळ्याने लागला देखायला. बाबा पाणी दिसना हिरीला. जसं हिरीला पाणी दिसतं बाळूमामाला त्या टायमाला बाळूमामा ही हिर दुसरी हिर सोडून तिसरी विरा असं हुडकायला त्या टायमाला. बाबा हिरीनं हिरी लागला हुंडायला, बारवना बारव लागला धुंडायला. याला विचार मनाला, हात लावला शिराला. जसा हात बाळूमाला शिरा लावलेल्या टायमाला काय प्रकार घडला असेल शाहीर. बाबा हो आपल्यासारखा जर असता, एवढा जर उन्हात तानात जर त्याला पाणी जर शोधायला लावलं असतं तर ते काय म्हणलं असतं माहिती का मेंढक्यांना, काय म्हटलं असता. संध्याकाळना आरती देतो पण गप बस. होय हा? असलं काय सांगा धाब्यावर जेवाय नेतो. होय, हा? होय. पाणी काही मागू नकोस बाबा. पण शिव शंभू शंकराचा अवतार माझा बाळू मामा. मुंगीच्या पायात घुंगरू वाजणार कळत माझ्या देवाला. विचार केला मनाला, हात लावला शिराला. जसं बाळूमामाने त्या प्रकार घडला असेल त्या टायमाला. बाबा हो पाणी जर नाही दिलं आणि एखाद्याला जर काय झालं तर 7 दिवसाचं पाप माझ्या शिरामात्याला लागेल. म्हणून माझ्या बाळू म्हणत तन निघून गेला कुटकुळी गावच्या गावंदरीला. जसं कुटकुळगावच्या गांधोरीला जात असताना काय प्रकार घडला असायला. अहो बोलायाला लागेला वे, देवा सांगायाला लागेला वे. बोलायाला लागेला वे, सांगायाला लागेला वे. मायाच्या रानाला ढोल डोलते वाऱ्यावर, ढोल डोलते वाऱ्यावरी. डिंब्या डोलतोय तालावरती, माझा सुरत्या नाचतोय ढोलावरी. बाळू मामाना हात लावला शिरला केला विचार मनाला. बाबा
निघून गेला गावंदेरीच्या बाजूला. हिरीनं बारव लागला होता धुंडायला. निघून गेला बाबा. गावंदेरीच्या बाजूला एक पडकी हिर दिसली दादा. हिर दिसली पण पाणी आहे त्या हिरीमध्ये, पण पडकी हिर होती. हा, पडकी होती. पायऱ्या नाही ती हिरीला. काय करावं कळना झालं. माझ्या बाळूमामाला विचार केला, म्हणाला हात लावला शिराला. बाबा काय केलं माझ्या बाळूमामानं? जसं बाळू मला पडकी विहीर दिसली, विहिरीत पाणी होतं, पण त्या विहिरीला पायऱ्या नव्हत्या. बर का? हो. बाळूमाचे सद्भक्त अनिल कोळपे या सद्भक्ताने चाललेल्या ओळीसाठी या बाळूमाच्या गाण्यासाठी 101 रुपयाचं बहुमान केलंय. तरी त्यांनी एका हाताने दिलं, माझ्या बाळूमाने त्यांना 10 हाताने द्यावं हीच बाळूमाचरणी प्रार्थना आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विचार केला, म्हणाला हात लावला शिराला. जसं त्या पडक्या विहिरीचं पाणी बाळूमाला दिसायला त्या टायमाला. हो. काही नाही म्हणला, पाणी दिसतं या, पण पाणी खराब दिसतं या, पण खाली जायचं. बाळूमामानं त्या हिरीच्या कडनं याडा मारला. एक वडाचं झाड, त्याच्या पारंब्या पाक त्या तळापर्यंत चालल्या होत्या. विचार केला माझ्या बाळूमामानं, बाबा काय नाही वडाच्या पारंब्याला धरायचं आणि खाली खाली घसरत जायचं, पण मेटक्याला पाणी काढायचं म्हणून त्या जाग्याला बाळूमामा त्या पारंब्याला धरून विहिरीत खाली उतरायला त्या टायमाला. हो. लागली चावलर उमटल पाऊलर. बाबा माझ्या पोयले गावात मला दुसरा दिसतो. होय. जसं भक्ताला कळेल तसं भक्त दर्शनाला येतोया, प्रसाद घ्यायला येत्यात. म्हणून लागली चावलर उमटल पाऊलर. मामा तुम्ही येण केलं तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. जीवनाचं सोनं झालं. जीवनाचं सोनं झालं. जीवनाचं सोनं झालं. बाबा विचार केला माझ्या बाळूमामानं हात लावला शिराला. जसं बाळूमामानं हात शिराला लावला त्या टायमाला काय प्रकार घडला असायला? काय नाही म्हणला, किती जरी कसरत करायला लागली हो तरी चालेल म्हणला, पण मेंढक्याला पाणी पाजायचं, मेंढक्याला पाणी पाजायचं, उपाशी नाही लावायचं म्हणून विचार केला मनाला. जसं त्या बाळूमामा पारंब्याला धरून खाली उतरायला त्या टायमाला विहिरीत बाबा हो. हात लावला शिराला. विचार केला म्हणाला माझ्या बाळूमामानं पातीला घेतलं एका हातामध्ये आणि दुसऱ्या हाताला बाबा वडाच्या पारंबीला धरत धरत बाळूमामा निघून गेला रे त्या हिरीच्या खायल्या बाजूला. जसं विहिरीच्या खायल्या बाजूला गेले असेल काय प्रकार घडला असेल त्या टायमाला? बरं का? हो. बाळूमाचे भक्त दत्तू काळे या एक सद्भक्तांना चाललेल्या ओळीसाठी या बाळूमाच्या गाण्यासाठी 51 रुपयाचं बहुमान केलंय. त्यांनी एका हाताने दिलं, माझ्या बाळूमातानं 10 हाताने द्यावं, उदंड आयुष्याचं वरदान द्यावं हेच बाळूमाचरणी प्रार्थना आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विचार केला म्हणाला हात लावला शिराला माझ्या बाळूमामानं. जसं बाळूमामा त्या वडाई धराला पारंब्याला धरून धरून खाली पाण्यापर्यंत पोहोचला असायला. बाबा हो बाळूमा निघून गेला हिरीच्या खायल्या बाजूला, हो. पण बाळूमाची कीर्ती एवढी गाजली, गावागावातनं बाळूमाचं नाव लागलं भुयाला. याच कोरडे पडले कुणाला, या स्वर्गातील देव विचार करते की अरे ह्यो बाळूमामा बाळूमामा नाव लागले वाजायला, ह्या बाळूमामाचं नाव लागले गाजायला. ह्यो बाळू धनगर हाय तरी कसला, आपल्याला बघितलं पाहिजे, जाऊन पाहिजे बघायला. म्हणून बाबा विचार केला या स्वर्गातील 2 देवानं हात लावला शिराला. काय नाही म्हणला जायचं खलमान्य खंडाला, या बाळू धनगराचं सत्व केलं पाहिजे. म्हणून माझ्या द्युनी देवानं बाबा विचार केला, म्हणला असं म्हणला देव रूपात जरी गेलं तर आपल्याला माणूस काळ्या डोईचा माणूस मंगाळ आहे. होय. देव 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 म्हणून मागे लागेल. बरोबर आहे. देव रूप सोडायचं, रूप कंच धारण केलं माझ्या दोन्ही देवानं. दोन्ही देवाने साधूचं रूप केलं, अंगाला भगवी कपडे,
इतभर दाढी इतभर मिश्या असं रूप धारण केलं त्या वेळेला. अरे झतया झालं म्हातारे व म्हातारे झे झाले म्हातारे झतया झालं म्हातारे व म्हातारे झे झालं म्हातारे. ए भगवी कपडा अंगाला व अंगाला इवडी पटे दंडाला दंडायाला लावून व लावून दंडायाला लावून. पाच कटरी झोळी की व झोळीवर झोळी लावली बघलेला वाकडी काठी हाताला व हाताला वाकडी काठी हाताला. वा, या दोन्ही देवानं रूप सोडलं देवाचं रूप धारण केलं भगवी कपडे धरले अंगाला 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचं रूप धारण केलं माझ्या दोन्ही देवानं ही बधी पट्टर लावलं बघला. जसं इबिती पट्ट अंगावर लावलं आणि भगवी कपडे हातात परिधान केली त्या टायमाला. बघा हो सदभक्त योगेश टिंगले या एक सदभक्तानं चालल्या योगीसाठी बाळूमाच्या गाण्यासाठी 101 रुपयाचं बहुमान केलंय. त्यांनी एका हाताने दिलं माझ्या बाळूमाताने त्यांना 10 हाताने द्यावं उदक आयुष्याचं वरदान द्यावं हेच बाळूमाचरणी प्रार्थना आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विचार केला म्हणाला हात लावला शिरला माझ्या बाळूमामानं. असं त्या टायमाला प्रकार घडला असायला. हो 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचं रूप धारण केलं माझ्या बाळूमानं. विचार केला म्हणाला हात लावला शिराला बाबा दोन्ही देव कैला सोडलं आणि निघून आलं बाबा या कुटकुळीच्या गावंदरीच्या माळाला. तसं त्या विहिरीच्या बाजूला दोन्ही देव यायला बाळूमाला काय म्हणायला. वा हो माझा बाळूमामा निघून आला. हो. पाणी भरलं होतं या भांड्यामध्ये बगुल्यामध्ये पाणी घेऊन बाबा हातानं वडत वडत वर एकण्या मारत निघून आला होता. हिरीच्या काठाला 2 देव दिसलं 2 म्हातारी दिसली लागली ती राहिली बाळूमाच्या पुढल्या बाजूला. जसं ती बाळूमाला काय म्हणतात 2 साधू. वा हो ए बाळू बाळा अरे दुपारच्या पर्यात कंठ गेला सुकून ध्याय गेली वळून जरा बाबा पाणी देशील का प्यायला म्हणून विचार केला म्हणाला. जसं ती 2 साधू बाळूमाला पाणी द्यायला प्यायला असं विचारत असतात त्या टायमाला. बाबा हो माझ्या बाळूमानं विचार केला म्हणाला पुढे पडले हे माझ्या बाळूमाला. आता बाळूमा पाणी कुणासाठी आणायला गेला होता. आपल्या मेंढक्यासाठी पाणी आणायला गेलता. मेंढक्यासाठी पाणी आणायला गेला होता. होय पाणी मागतं या कोण 2 साधू. मग पाणी कुणाला दिलं पाहिजे. हा? मेंढक्याला तर दिलंच पाहिजे. आता काय विहिरीत गाडीत साधू आहेत म्हटलं आता काय बाळूमामा. बाबा हो शिव शंभू शंकराचा अवतार माझा संत बाळूमा अष्टसिद्धी संकट घेऊन फिरणारा शेषाचा अवतार माझ्या बाळूमानं विचार केला म्हणाला बाबा आणि जर ताण लागली तर माझं मेंढकं मेंढीचं दूध काढून पितील. होय पण ही 2 म्हातारी झाली ती तानेनं व्याकुळले ती जर यांना पाणी जर नाही दिलं तर आणि ध्येय जर सोडला तर बाबा 7 जन्माचं पाप माझ्या भुईशिराला लागेल. म्हणून बाळूमामाने पाणी साधूला दिलं पहिल्यांदा. म्हणून हो. या माझ्या बाळूमामानं विचार केला म्हणाला जसं पाण्याचं पातील बाबा धरलं पुढल्या बाजूला विचार केला रे म्हणाला. जसं बाळूमामाने त्या साधूला पाणी दिलं त्या एकाच साधूने एक पातेल संपवलं पाण्याचं. राहुल भाऊ हो सत्व घ्यायचं देव पण कमावणं एवढं सोपं नव्हं. बरोबर बरोबर कसं आहे टाकेचं गाव सोसल्याशिवाय देव पण मिळत नाही. हा अहो आपण आजकाल कसं करतो या 4 दिवस एका देवाला जायचं तो देव नाही बदला पावला की दुसरा देव बदलायचा. बरोबर होय की. असंच चाललंय आता. खरं म्हणजे आजकाल कलियुगात माणसांना देव का पावत नाही माहितीये का. का माणूस रोज एक देव बदलायला लागला हो. होय सोमवार आला की महादेवाचा टेटस ठेवतय होय. मंगळवार आला की लक्ष्मी आईचा होय खरं आहे. बुधवार आला की विठ्ठलाचा होय, होय. गुरुवार आला की दत्ताचा हा शुक्रवार आला की पुन्हा भवानी माता शाबास. शनिवार आला की खांद्यावर गादा बजरंग बली की जय. रविवार आला की राहिलेलं सायलं ज्योतिबा बाळमामा बिरोबा भैरोबा शाबास. सगळं द्याव होय कसं देव पावलो. कसा आपण कसा देव पावल. बरोबर आहे का नाही. हा
दादोबा काळे या सद्भक्ताने 51 रुपयाचं बहुमान केलंय. त्यांना एका हाताने दिलं, माझ्या बाळूमाने त्यांना 10 हाताने द्यावं, हेच बाळूमाचरणी प्रार्थना आहे. धन्यवाद धन्यवाद. पण याचं एक सुंदर उदाहरण सांगतो तुम्हाला. परमनंट आपला देव एक पाहिजे. हा होय या देहाला द्यायला पाहिजे की होय म्हणून ठाईच बसुरी करा एक चित्ती आणि ती आवडा आळंती. बरोबर बाबा हो म्हणून परमनंट देव कसा पाहिजे माहितीये? कसा? हो आज मनाई पुन्हा बाळू मामा म्हणा. हो आज मनाई पुन्हा तुम्ही बाळू मामा म्हणा. बाळू मामा म्हणा. आजल मनाई पुन्हा बाळू मामा म्हणा. म्हणून माणसानं एक देव परमनंट केला पाहिजे. होय. हा? आपला ती एक देव करून घ्यावा, हो. तेनी विना जीवा सुख नव्हे. बरोबर बरोबर आहे पण आपला देव तरी कुठला करावा? हा? आता इथं सगळे बसलाय, तुमचा खरा देव कोण आहे सांगा बरं? बोला पटपट. कोण आहे मावशी? खरा देव कोण आहे? आपला खरा देव हे आपले आई वडील आहे. बरोबर. तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. हा बरोबर आहे संत तुकाराम महाराज सांगून गेलं. तुका म्हणे आई बाप अवघी देवाची स्वरूप. बरोबर आहे पण आजकाल माणसं कशी करतात? कशी जिवंत आई बापाला मारायच्या लाता, होय. दगडा पुढे झुकवायचा माता शाबास. आणि मग म्हणायचं देवा मला पाव. देव. मग देव देतोय वडापाव. हवा मिरची लावून कसा देव पावल बरं? होय. हा बाबा नो हो सार्थक होईल नर जन्माच दुनिया सत्संग. अहो आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग. 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 कुणाची सेवा केल्यावर? आई बापाची पण आजकाल पोरं शिकली सवरली हो. की आई बापाला वृद्धाश्रमात ठेवायचं आणि होय. गाडीत एक कुत्र घेऊन फिरायचं. शाबास म्हणजे कुत्र्याला बिस्किट किती 50-80 रुपयाचं पुढं. हं? हा? होय आणि आई बापाला शिळी भाकरीची तुकडं. होय हा बर पण बाबा शास्त्र सांगत कुत्र्याला किती बी जीव लावा, जात ही लाडात असू नका चावल्याशिवाय. राहणार नाही आणि आई बापाला शिळ भाकरीचं तुकडं जीवन जगवा, पण जात ही आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. बरोबर हा? आहे होय होय बाबा पण आजकाल पोरांची लग्न झाली की पोरगा काय म्हणतो? काय म्हणतो आई बाप ते कुणाचं बस आणि चिमणं माझं कुणाचं? कुणाचं. पण बाबा किती जरी चिमणं कुणाचं असलं तर खरी महत्व कुणाचं? कुणाचं आई वडिलाचं. बायको मिळाली जरी पोरी मनाची, अरे आठवण ठेवावी रे आईच्या दुधाची. 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 का राहुल भाऊ हो आईचं दूध कसं तयार होतं? कसं आहे नदी काठचं गवत घालून, बर गोळी पेंड घालून. शाबास. हा
असं तयार कोण म्हणतंय तेव्हा ती मसराच नाही होतंय. मसरच नव्हतं वय. हा. मला वाटलं आईला पण तसं होतं. नाही 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 हा? आज कसं होतंय? मला रक्ताच्या 2 थेंब म्हटल्यानंतर एका दुधाच्या थेंबाची उत्पत्ती होती. हा मग त्या आईनं आपल्याला किती दूध पाजलं हो? हा? मग त्या आईला जर तुझ्या आईला म्हणून जर शिवी दिली बर तर चालेल का? नाही ना असं कसं चालेल. 50% पोरं आईबाला शिवी दिल्याशिवाय घरात घरात बाहेर पडत पडत नाही. नाही. होय होय हा? खरंय गोष्ट. पण हो. आई वडील कसं असत्यात? हो. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्याचा भार आई माझी मायेचा सागर तिला दिले जीवनात. पण बाबा हो कसं आहे, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत किचरा, होय ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. ज्याला डोळा नाही, त्याला डोळ्याची किंमत विचारा. आई बाप हाय तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत कळत नाही. होय पण एकदा जर आई बापाच नावाचं एक छेद जर केलं तर त्या आई बापाची किंमत कळती आहे. बरोबर आहे. त्रिचरणाच्या टप्प्यावरती धन्य तू ग माते सर्व संपूर्ण उरते आई तुझेच नाते चुकलं तुझं बाळ आई रडत धाई दाई ग रडत धाई दाई ग ये ना माझे आई 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 म्हणून लोकांनो आई बाप्पाची सेवा करा. आई बाप्पा सारखं दैवत या जगात दुसरं नाही. म्हणून बाबा विचार केला माझ्या बाळ मामानं क्षणाचाही नाही विचार केला जसं पातीला दिलं पुढल्या बाजूला. जसं त्या साधूनी पाळू मला पातेल मागितलं त्या साधूनी एकच साधूनी पूर्ण पातेल प्यायला त्या टायमाला. या साधूला पण सत्व घेण्यासाठी हो. एकट्यानं लागतं पातेलं पाणी प्याला. अहो दुसरा लागला बोंबलायला अरे मला ह्याच्यापेक्षा जास्त ताण लागली या. पाणी आणावं तू त्या जागेला. बाळूमामा त्या टायमाला क्षणाचा विचार न करता दुसऱ्यांदा विहिरीत उतरायला. बा हो बाळूमा निघून गेला हिरीच्या ह्या बाजूला. जसं पाणी लागला करायला विचार केला रे मनाला. जसं बाळूमाने त्या पारंब्याला धरून दुसऱ्यांदा विहिरीत उतरून पाण्याला पातेलं वरती घ्यायला येत आहे मला. अरे नांदन नांदन बाळू मामाचं नांदन या कोयाळी गावात पलटीपूर चांदण या कोयाळी गावात पलटीपूर चांदण. बाबा हो या बाळूमा देव असाय कलियुगातला शेवटचा संत आपण. बर का बाळूमाचे भक्त सद्भक्त गणेश शिंगवले या सद्भक्ताने एक चाललेल्या ओळीसाठी 101 रुपयाचं बहुमान केलंय. तरी बाळूमान त्यांना एका हाताने दिलं माझ्या बाळूमाला 10 हाताने द्यावं हेच बाळूमाचरणी प्रार्थना आहे. बाबा बाळूमाला तुम्ही पैसा देऊ नका काही देऊ नका फक्त
बाळमाची मेंढर जर आपल्या गावात आली तर त्या मेंढी माऊलीला जर चारा दिला तर बाळमा तुमच्या घरात येऊन पाणी भरतो या. आता इथं आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळूमामा एखादं जर म्हणलं ना बोलवून बाळूमामा माझ्या शेतात ये रानात चारा आहे, काही वेळेला बाळूमामा तिथं जात नाही. पण एखाद्याचं भलं जर करायचं असलं तो किती जरी नको म्हणला तरी मेंढी मावळी तिथं जाऊन 2 घास का व्हायना खाणार. म्हणून बाळूमाची सगळ्यात महत्वाची सेवा आणि सगळ्यात श्रेष्ठ सेवा म्हणजे या माझ्या मेंढी माऊलीला चारा पाणी देणं आहे. आता इथं एवढ्या महिला भगिनी ती खरं सांगायचं कोणी कोणी घरने येताना भाकरीन भाजी आणली बरं हात वर करा. खरंच टाळ्या वाजवा. का आपलं मेंढक जवळजवळ त्या पाच्यात 200-250 मेंढक असतील. अहो जीवाची पर्वा न करता तळ हाताच्या फोडावानी या मेंढी मावळीला जपत या. उन्हाचं ऊन म्हणायचं नाही, पाऊस म्हणायचं नाही, वारा म्हणायचं नाही, काटा म्हणायचं नाही, कसबी या मेंढराला जपत असत या. पण त्यांना जर पोटाला पोटभर जर भाकरी आणली का नाही तर त्याच्यासारखं दुसरं पुण्य नाही. माझा बाळूमा सांगून गेलाय करशीला सेवा तर खाशीला मेवा. बरोबर आहे. आता आदमापूरला कोण कोण गेले हात वर करा बरं. आदमापूरला गेलेली खरंच जन्माला येऊन एकदा तरी आदमापूर बघावं आणि जन्माला येऊन 5 दिवस का होईना बाळूमाच्या मेंढर राखावी. आला दिवाळीचा सण होतय लिंगी पूजन या मरगुबाईच्या माळावरी होई जन्माला येऊन बाळूमामा एकदा पाणी जन्मा येऊन आदमापूर एकदा पाणी. करावी सेवा देव देईल भक्तीचा मेवा. बाळूमामाची करावी चाकरी देव देईल सुखाची भाकरी. बाळूमामाचं हे बोल तुम्ही वागा सत्यानं सत्य बोलणाऱ्याच्या पाठीवर आई जन्माला येऊन बाळूमामा एकदा पाणी जन्मा येऊन बाळूमामा एकदा पाणी. कसंय दुनियेत कुठं जरी नाही आला तर या बाळूमाचा दरबार असा आहे झटक्यावर रिझल्ट देणार आहे. शनोशनी पावणारा देव म्हणजे माझा कलियुगातला शेवटचा संत आदमापूरचा बाळूमामा. अहो कितीच उदाहरण आहेत. कोरोनाच्या काळात 33 कोटी देव देवळात बसलं पण माझ्या बाळूमामाचा अखंड 19 बग्यातनं भोंड्या माळावर जत्रा भरत होती. रोज 3000-4000 पब्लिक सकाळ संध्याकाळ आरतीला होत. बाबा पॉझिटिव्ह नाही कोणाच्याही तोंडाला मास्क नव्हतं, कोणी सॅनिटायझर वापरत नव्हतं आणि एकही पॉझिटिव्ह पेशंट त्या बाळूमाच्या दरबारात आढळला नाही. अहो कशी किमी असेल बाळूमाची. म्हणून बाबा संत संग तुझा घडला बाळूमामा तुझ्यावर जीव जडला. संत संग तुझा घडला बाळूमामा तुझ्यावर जीव जडला. तुझ्यावर जीव जडला.
ऐस ठिकाणी मामाच बघ रोज बघताला येतिया जाग कितीतरी नंबर लावा लागतात देव आमच्या गावाला यायसाठी होय हा? होय देव का साधा सोपा आहे गाव कुणाला मागे येत नाही कोणाच्या मागे येईल का नाही. हा? खरंच या कोयळे गावचं भाग्य मला वाटतं दरवर्षी एक बाग आहे या गावात हाय, हा? हाय, हाय. 9 नंबर गेला 16 नंबर आला आता नंतर 13 नंबर पालखी परत या कोयळे गावात आल्या आली होय हा अहो देव गावात यायला पण भाग्य लागतो हो. होय कुणाच्या बी दारात देव येत नाही हा? नाही ना. त्याला मनातनं भक्तिभाव लागतो काय गावचं भाग्य आहे होय म्हणून बाबा हो हजर राती तुझ्या आरतीला बळो मामो तुझ्यावर जीव जळेला संत संत तुझा घडला बळो मामो तुझ्यावर जीव जळेला म्हणून हो बाळूमामाच्या दरबारात कपाळाला चिमुटभर जर भंडारा लागला हो तर त्याचं आयुष्य सोन्याहून पिवळं झालं जीवनाचं सोनं होतंय आणि हो बाळूमाचा प्रसाद जर खाल्ला तर 18 रोगावरचं औषध या बाळूमाचा प्रसाद आहे होय होय मला म्हणून सांगितलंय बाळूमा हयात असताना सांगत होता हा? आणि बाळूमाच्या जर दरबारात खरं जर सेवा करायची असली तर ती सेवा मीही माऊली बरोबर आहे होय तुम्ही देवाकडे जाता दर्शन घ्याचाल माघार घ्याचाल पण या मेंढी माऊलीला जर जीव लावला तर बाळूमा तिच्या साहेब दुईत कमी करत नाही बरोबर आहे होय बाळूमाई म्हणून विचार केला म्हणाला माझ्या बाळूमाना बाबा दुसऱ्या म्हाताऱ्याला पाणी लागला दियाला जसं दुसऱ्या म्हाताऱ्याला पाणी दुसऱ्या साधूला पाणी देत असेल त्या टायमाला बाबा हो हात लावला शिराला दुसऱ्या म्हाताऱ्याला पाणी काढा गेला वर आला दुसऱ्या म्हाताऱ्याकडे पातील दिलं त्यानं बी सत्व बघण्यासाठी सगळं पातील पिलं तसं त्या बाळावर दुसऱ्याच्या विहिरीतनं पाणी उतरून दुसऱ्या साधूने संपवले असताना बा हो सुभाष कोल्हे या बाळोमाच्या सदभक्ताने एक चाललेल्या आयुष्यासाठी या बाळोमाच्या गाण्यासाठी 101 रुपयाचं बहुमान केलंय त्यांनी एका हाताने दिलं माझ्या बाळोमानं 10 हाताने द्यावं उदंड आयुष्याचं वरदान द्यावं हेच बाळोमाचे मी प्रार्थना धन्यवाद 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 चालय सोनं चालय सोनं बाळोमाच्या रूपाने हाताने घ्या कुणी भरून घ्या कुणी सुपाने चालय सोनं बाळोमाच्या रूपाने हाताने घ्या कुणी भरून घ्या कुणी सुपाने चालय सोनं बाळोमाच्या रूपाने हाताने घ्या कुणी भरून घ्या कुणी सुपाने चालय सोनं बाळोमाच्या रूपाने हाताने घ्या कुणी भरून घ्या कुणी सुपाने म्हणून बाबा माझ्या गोसावी दोन्ही आलं होतं सत्व परीक्षा बघायला या बाळोधनगराची पण बाळूमानं पाणी दिलं आत्मा तृप्त केला मोठं समाधान वाटलं जीवाला असं बाळावर त्या साधूचं दोन्ही हातभात तृप्त करायला त्या टायमाला अरे हो आपण आलो या बाळोधनगराची परीक्षा घ्यायला होय पण या बाळूमामानं आपल्याला पाणी पाजून आत्मा तृप्त केला होय केला की म्हणून हो दोन्ही देवानं क्षणात गोसाव्याचा अवतार सोडला देवाचं रूप धरलं आणि विचार केला रे मनाला असं देवाने त्या साधूचं रूप काढून सोडून बाबा हात लावला शिराला केला विचार म्हणाला जसं बाळ दोन्ही देव बाबा दुई शिरी हात ठेवला आणि काय लागलं बोलायला असं ते हात शिरावर ठेवून काय बोलतो ते बाबा मला ए बाळू हो अरे बाळा तू कोण साधा सुद्धा माणूस नाहीस देव अवतारी शिव शंभू शंकराचा अवतार आहेस आजपासून म्हणला तुझ्या मुखातलं जी वाणी येईल खोटी नाही रे होणार खोटी नाही रे होणार नाही रे होणार
तोंडातनं वाणी निघल ती कवा खोटी होणार नाही. बोलल तेवढा शब्द खरा होणार. प्राणी मात्रावर, पशु पक्ष्यावर, वृक्षावर तुझा अधिकार चालल बाबा. हो असा आशीर्वाद दिला आणि दोन्ही देव तिथनं निघून गेलं कैलासाला. माझ्या बाळूमामानं पुन्हा हिरीत गेला आणि पाणी काढलं मेंढक्याला आणायला. तिसऱ्यांदा पाणी विहिरीत उतरून मेंढक्यासाठी पाणी काढायला त्या टायमाला. बर का हो आरतीचा टायमिंग झालेला आहे. कार्यक्रम आरतीनंतर पण असाच चालू राहणार आहे. बाळूमामा वाचा सिद्धी आली पण बाळूमाची देहाला गुरु कसा भेटला ही कथा ऐकाय भेटणार आहे. बाळूमाला गुरु कसा भेटला आणि कुणी बाळूमाचा उद्धार केला. म्हणून बाबा विचार केला मला माझा बाळूमामा पाणी घेतलं संगतीला निघून गेला मेंढ वाड्याला. जसं पाणी संगतीला घेऊन मेंढ वाड्याला जायचं असताना काय प्रकार घडला असायला. मला याला लागला 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 सांगायला लागला लागला लागला. बाळूमामा जाऊन बिवा पाणी लागला दियाला 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 पाणी लागला दियाला दियाला दियाला. बरोबर टाळ्या वाजवत म्हणायचं नम शिवाय बाळू बाबा नम शिवाय नम शिवाय बाळू बाबा नम शिवाय बाळू मामा नम शिवाय नम शिवाय मरगोवाई नम शिवाय राजा गोया नम शिवाय बाबा नम शिवाय नम शिवाय नम शिवाय महाराज नम शिवाय बाळू मामा नम शिवाय बाळू मामा
हा हाय हाय गेल हा आहे की तो पण आहे चालते फोन करतो उद्या ये गा बाळू मामा मला द्यावे वरदान घडो तुझी सेवा नको अभिमान 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 शंकराचा मामा मला स्पर्श न व्हावा तुझ्या चरणाचा लागू दे रे धावा 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 तुझ्या भंडाऱ्याचा मामा मी झालो विलासी जागा मिळू देवा तुझ्या पायापाशी जागा मिळू मामा तुझ्या पायापाशी जागा मिळू मामा तुझ्या पायापाशी जागा मिळू मामा तुझ्या पायापाशी सुंबरान मांडल मांडल सुंबरान मांडल मांडल देवाचरण वंदून वंदून जातो माझ्या मार्गाला मार्गाला कवी सुटल्या बघा जाग्याला मामयाच्या बघा कथेला बाळू माझा मामाया मामाया मिया बघा राखत राखत मिया बघा राखीत मिया राखीत काय लागला करायला काय उडा करीत बाबा माझा बाळू मामानं बाबा पाणी घेतलं पाणी घेऊन निघून चालला मेंढी मेंढवाड्याला निघून चालला होता मेंढवाड्याला त्यावेळेला बरं का बाबा जसं माझा बाळू मामा मेंढी राख्या दादाला पाणी घेतलं पाणी दिलं मेंढी राख्या दादाला पियाला जसं पाणी दिलं मेंढ्या दादाला त्यावेळेला बरं का बाबा हात लावला शिराला मेंढी राख्या दादानं पाणी पिलं सगळ्या मेंढक्यानं तरी सुद्धा बाळूमाच्या पातेल्यात पाणी राहिलं होतं एवढी सत्व परीक्षा माझ्या बाळूमामाची पाहिली होती त्यावेळेला बरं का बाबा विचार केला त्याला हात लावला शिराला डोकं लागली ती या बाळूमामा पशी याला विचार केला रे म्हणाला काय विचार केला होता म्हणाल त्यावेळेला बरं का अरे बोला याला लागला व सांगा याला व बोला याला
मठ मोर काळ्या गांधीच्या गळ्यात लिंग गोविंद गोपाळ हे दोघे बंधू जेवित होते देवात लिंबू जेवता जेवता चमत्कार झाला पंक्तीतून बाळू माझे होऊन गेला बोला पुंडली गौरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय बोला बोला बाळू मामाच्या नावानं बोला बोला मुळे महाराजांच्या नावानं हरसिद्धनाथाच्या नावानं भेंडी माऊलीच्या नावानं राजा घोड्याच्या नावानं बोला बोला बाळू मामाच्या नावानं बर का सर्व भाविकांना सूचना आहे उद्या एकादश असल्यामुळं सुसज्ज असं कीर्तन सेवा होणार आहे आकाश महाराज जिगोळे आळंदी यांचं सुंदर असं कीर्तन सेवा होणार आहे तरी सर्वांनी कळतच आहे ना इथं या स्थळावर सर्वांनी एकादशीचा प्रसाद घेण्यासाठी आणि एकादशीसाठी ते यायचंय बर का अरे बाळू मामाला या लागणीला सोन्याचा घुंगरू गोपनीला बाळू मामाला या लागणीला सोन्याचा घुंगरू पाणी दिलं मेंढक पाणी पिऊन अर्पतिरपती झालं जसं अर्पत्र झालं त्या वेळेला बरं का अरे मेंढक पाणी पिऊन पाणी शिल्लक राहिलं बाळू मामाचा सैवार ही अशी तर उद्या तिथं लागलाय बाळू मामी घ्या राखायला जसा बाळू मेंढरा चालला होता त्या वेळेला बरं का जसं माणसाला कळत तसं माणसं लागली